गुड नाईट गाईज. गुड मॉर्निंग गाईज. भावना झोप झाली आता. आज आपल्याला करायची. काल व्हिडिओ टाकल्यामुळे बरेच जण बोलले की दाढी केस कटिंग करून. तसे केस तर काही कापणार नाही मी, पण दाढी करावी लागेल. आइए देखते हैं बैठचंद मजा आएगा. शक्यतो केस नाही कापायचो, बट दाढी करायची. तो गाडी ओळून घेऊ आपण. आई बसलीये गाडीत, मला सोडायला आईला. काहीतरी म्हण ना मम्मी. हो कदम मॅडम. येतोय का आम्हाला तू डायरेक्ट सोडवायला? कदम मॅडम आम्हाला बाय. दादा अभ्यास कसा चाललाय तुझा? आज नाही चांगला चालला. आज लय चांगला चाललाय. दादा निवांत उठतो का रे तू? 2 दिवस झालेले लवकर उठतोय. आई तुझं लय करावं लागतंय दादा. मग 2 भाज्या कराव्या लागतात, चपात्या कराव्या लागतात सकाळी. नाश्तीला म्हणतो काहीच नको करतो, पण ती आता काळजीपोटी करते. काही पण नका करीना, पण जेवण महत्वाचं. जेवण महत्वाचं. आता वाढलं नाही एवढं खाऊ खाऊ. मी दाढी करायचं पण का ठरवलं, एक तर दाढी खूप वाढली आहे आणि त्यात मला काल बरेच जण बोलले की बाबा दाढी कर, केस कमी कर. तिला वजन पण कमी करायचंय. वजन 110 झालंय माझं, खूप जास्त आहे. तर भावनो काय विषय तशामुळे झालं, सवय झाली. आज लय लेट झालं. आज पप्पा घरी आहेत, पप्पा आजारी आहेत म्हणून. आणि दाढी वगैरे करून आलोय, तर अवतार नीट करावं म्हणला. बस बाकी काय नाही. वरून वजन पण कमी करायचं. लय टोमणे पटू राहिलेत. आता पुण्याला जाऊन जिम लावावी लागेल. की असं ना शॅम्पू लावलाय ते नीट राहत नाही का, नुसते वर खाली सेटच होत नाही ते. त्यांना पण सेट करू आपण, सगळं करू. सगळं होतं. मागं पसारा राहिलाय, पसारा पण आवरायचा आहे. बरेच काम आहे. कालची पण अर्धवट राहिलेली काम आहेत, एडिटिंग वगैरे. तुम्हाला सांगायचं पण आहे की काल मी जो व्हिडिओ पोस्ट केला त्यावरती किती व्ह्यूज आले, काय झालं, काय कसं नाही, सर्व प्रोग्रेस सांगत राहणार. फक्त माझ्यासोबत कायम राहा बस. केस काय सेट व्हायना झाले. आईला विचारू की कसं वाटतंय वाहिडे लागल्यानंतर. 2-3 दिवस झाले. विचारू त्याचे एक्सप्रेशन्स बघू. पहिल्या दिवशी लय भयान एक्सप्रेशन होते, बट बघू आता काय म्हणते काय नाही. तसं समजून घेतलं त्यांनी मला. बघू आज रात्री काय सांगू लागा. लई डोकं उठले. सगळे 2:30 वाजल्यापासून एडिट करतो. झोप लागली. लिटरभर पाणी संपले. एक कॅडबरी खाल्ली आणि काय काम काय बरं खायना. 17 वाजे फाईल डिलीट होते. पुढं मागे घेतलं का मागचं पुढं होतं. लई डोकं उठलं. पण काय करावं तर लागणार आहे. आता भेटू रात्री, अपलोड करेन व्हिडिओ. तर बाबा लेकच तरी वाटतंय. चाललोय आईला विचारायला सकाळचा प्रश्न. बघूया काय म्हणते काय नाही. ओय मम्मा, वेर आर यू? मम्मा इज नो हिअर. मम्मा बेडमध्ये. डोंट गो बेडमध्ये बिकॉज देअर वॉज अन पप्पा. मम्मी या ठिकाणी आलेली. आता तिला विचारू, मम्मी मला वाईट लागलं, कसं वाटतंय तुला? हसू नको, इकडे बघ. हो कदा मॅडम. आयो काय आयो बोल ना, सांग ना काय वाटतं. मग वाईट लागले तर काहीच नाही वाटत आहे. भजे बनवते का भजी? आईला विचारलं, लेकच तरी वाटलं. बस आता बघू. बाकी परत उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आज होता दुसरा दिवस, राहिलेत अजून 6-7 दिवस. तर आहे घरी. नंतर पुण्याला भेटूया उद्या.